मला तुमच्याशी एक स्टोरी शेअर करायची आहे. ती म्हणजे आज मी मार्केटला गेले होते. म्हणजे आज बुधवार मार्केट होतं आणि जिथे मी तुम्हाला सांगितलं आज मार्केट होतं. तर तिथे एक लिंबूवाला होता. तर तो लिंबू घेऊन एका असं चादरवर लिंबू घेऊन बसलेला होता. म्हणजे तो शेतकरी नव्हता, असं एक नॉर्मल जसं झाडावरून आपण तोडून आणतो आणि विकतो त्याच्या हिशोबाने तो होता. तिथे बसलेला होता. मी त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हटलं कसे दिले लिंबू? तर तो बोलला की 10चे कमी म्हणजे 5 किंवा 7 लिंबू असे एवढेच होते. आणि याच्या आधी जो मार्केट होता बुधवारचा म्हणजे मागच्या बुधवारी तेव्हा एक आधी बसला होता. त्यांनी मला 5 रुपयाचे 5 किंवा 6 लिंबू असे दिले होते. तर त्यांनी म्हणजे 2 लिंबू एक्स्ट्रा टाकले तेव्हा मागच्या बुधवारी. तर मी त्याला बोलले आज की दादा 2 लिंबू एक्स्ट्रा टाका. म्हणजे ही आपली सवय असते, म्हणजे बायका रिलेट करू शकतो या गोष्टीला. तर तो म्हणजे वेगळंच बोलायला लागला, माझे झाडाचे लिंबू आहे आणि असं आहे आणि तसं आहे. मी त्याला बोलली की मागे तर आजी होता, त्यांनी पण 2 लिंबू मला एक्स्ट्रा दिले होते. मग मी तुम्हाला बोलली मग तुमच्या झाडाचे आहे तर मग त्या आजीचे कुठले लिंबू? तुम्ही पण झाडावरूनच तोडून आणले ना. तर तुला नाही द्यायचे आहे तर तू नको देऊ, पण बिनफुकट गोष्टी तर नको करू. तर मी त्याला विचारलं की तुला लिंबू विकायचे आहे की नाही विकायचे आहे? 3दा विचारलं. तर तो इतका आकडून बोलायला लागला, नाही विकायचे, नाही विकायचे, नाही विकायचे. तर मी घेतलं आणि त्याचे लिंबू म्हणजे ते चादरवरून असे फेकून दिले. तर तुम्ही मला सांगा मी बरोबर केलं की चुकीचं केलं? कारण की मला तरी असं वाटते की कस्टमरसोबत बोलायची, वागायची एक पद्धत असते. ती तुम्हाला नाही आहे तर तुम्ही काय करताय मार्केटमध्ये बसून? आणि सर्वात आधी मी त्याच्याशी काही चुकीचं नव्हती बोलली. मी चांगल्याने विचारलं होतं, तर त्याच्यात पण काम होतं म्हणजे मी चांगल्यानेच बोलले. म्हणून मग मला राग आला. मला नाही माहिती मी बरोबर केलं की चुकीचं केलं. तुम्ही सांगा की मी बरोबर केलं की चुकीचं केलं? पण कदाचित भरपूर लोकं म्हणतील की तू चुकीचं केलं. पण ती सिच्युएशन मी एक्झॅक्टली तुम्हाला नाही समजवू शकत आणि माझा असा नेचर नाही आहे. पण जर समोरचा व्यक्ती अति करत असेल तर मग आपण काय करू शकतो?